नमस्कार मित्रांनो, NMMS एग्जाम और MTS एग्जाम साठी महत्त्वाचं चॅप्टर NMMS और MTS एग्जाम 2021-22 साठी चॅप्टर महत्त्वाचा आहे. प्लीज काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी बघा. सर्कम्फरन्स ऑफ फोर व्हील ऑफ अ कार. आता बघा सगळ्या मित्रांना ह्या ठिकाणी सपोज दॅट ही एक कार अझूम करा. ओके, हिचं फोर व्हील म्हणजे पुढचं चाक आणि रेअर व्हील म्हणजे मागचं चाक. ओके, या ठिकाणी हे फोर व्हील आणि हे रेअर व्हील. ओके, एवढी गोष्ट तुमच्या लक्षात घ्यायची, फक्त समजण्यासाठी फिगर आहे. सर्कम्फरन्स ऑफ फोर व्हील ऑफ अ कार इज 2 पाय. फोर व्हील C इज इक्वल टू 2 पाय मीटर. ओके, अँड सर्कम्फरन्स ऑफ रेअर व्हील इज 3 पाय. म्हणजे मागचं जे चाक आहे रेअर व्हील, मी C सर्कम्फरन्स ऑफ रेअर व्हील R असं म्हणतो, ते या ठिकाणी आपण दाखवूया 3 पाय. हे फोर व्हील आहे म्हणून मी CF या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी दाखवत आहे. बरोबर, फोर व्हील साठी 2 पाय आणि रेअर व्हील साठी 3 पाय. इफ फोर्स, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की बघा, सर्कम्फरन्स ऑफ फोर व्हील ऑफ अ कार इज 2 पाय अँड सर्कम्फरन्स ऑफ रेअर व्हील इज 3 पाय. इफ फोर व्हील मेक्स 10 revolutions more means plus than rear wheel. आता रेअर व्हील 2 नंबरला दिलेला आहे म्हणून नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स ऑफ रेअर व्हील BX अझूम करूया. लेट आपल्याला ह्या ठिकाणी लेट नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स ऑफ रेअर व्हील, लक्षात घ्या, रेअर व्हील इज इक्वल टू X. ओके, त्याचप्रमाणे मग जर X आहे तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स ऑफ फोर व्हील पण आपल्याला काढता येईल. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स ऑफ फोर व्हील, हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. फोर व्हील इज इक्वल टू असं दिलेलं आहे की फोर व्हील मॅक्स 10 रिव्होल्यूशन्स मोर, म्हणजे X पेक्षा 10 रिव्होल्यूशन जास्त आहेत. ही आपल्याला गोष्ट समजून घ्यावी लागेल. ओके, आणि यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. डिस्टन्स कव्हर्ड बाय आता बघा या ठिकाणी सपोज आपण एक काम करूया. इथं असं डिस्टन्स कव्हर करणार आहे. या एका चाकाचं एक रिव्होल्यूशन असं कंप्लीट झालं, याचा सर्कम्फरन्स जेवढा आहे तेवढं याचं या ठिकाणी अंतर कापलं जाईल एवढं. मग असं कितीदा अजून असं एक कंप्लीट रिव्होल्यूशन झालं, हे एवढं अंतर या सर्कम्फरन्सच्या एवढं अंतर कापलं जाईल, या सर्कम्फरन्सच्या एवढं अंतर. मग असे नंबर ऑफ एक्स रिव्होल्यूशन होणार आहेत असं आपण अझूम करून घेतलेलं आहे. मग डिस्टन्स कव्हर्ड बाय रेअर व्हील
rear wheel is equal to number of revolutions. Number of revolutions. Number of revolutions into circumference of the wheel. Circumference ही गोष्ट आपल्याला नीट समजून घ्यायची आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स किती आहेत? एक्स इंटू सर्कम्फरन्स ऑफ द व्हील. सर्कम्फरन्स ऑफ द व्हील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे रेअर व्हीलचा. रेअर व्हीलचा बघा, हा रेअर व्हील आहे, हे दिलेलं आहे आपल्याला 3 पाय. या ठिकाणी हा बघा 3 पाय. मी सर्कम्फरन्स ऑफ रेअर व्हील आपल्याला दिलेला आहे 3 पाय. ट्राय टू अंडरस्टँड मीटर. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ॲक्च्युअली म्हणजे या ठिकाणी तयार झालं आहे आपलं एक्स इंटू 3 पाय मीटर. कोणाची व्हॅल्यू आली आपल्याला? ही डिस्टन्स कव्हर्ड बाय रेअर व्हील इज इक्वल टू एक्स इंटू 3 पाय मीटर. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजण्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघा प्लीज. या ठिकाणी ओके, थोडासा शॉर्ट मी करून घेतलेला आहे. ओके, याला पण मी थोडंसं इथून असं शिफ्ट करतो. ओके, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, राहू दे, थोडं शॉर्ट, अजून शॉर्ट करतो. ओके, आता बघायचं आहे इथं प्लीज. जास्त छोटं झालेलं आहे. ओके ओके ओके, आता बघा या ठिकाणी. ओके, ज्या पद्धतीनं डिस्टन्स कव्हर्ड बाय रेअर व्हील आपण या ठिकाणी फाइंड आउट केला, त्याच पद्धतीनं डिस्टन्स कव्हर्ड बाय 4 व्हील पण आपण फाइंड आउट करून घेणार. ओके, अत्यंत महत्त्वाचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी हे मिळालेलं आहे. प्लीज समजून घेण्याचा आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे. फार महत्त्वाचं इक्वेशन मिळालं. तसंच सेम डिस्टन्स कव्हर्ड बाय 4 व्हील. ओके, 4 व्हील is equal to number of revolutions into circumference of the 4 wheel. आता circumference of 4 wheel बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 4 wheelचा. ओके, हे बघा या ठिकाणी दिलेला आहे x + 10. मी या ठिकाणी x + 10 लिहितो. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आपल्याकडे आहेत x, म्हणजे x इंटू x + 10. ओके, x + 10 असं आहे. सॉरी, या ठिकाणी x नाही येणार, तर x + 10 येणार. ओके, नंबर ऑफ 4 व्हील, डिस्टन्स कव्हर्ड बाय 4 व्हील is equal to number of revolutions x into 10 into circumference. या ठिकाणी आपल्याला हा ब्रॅकेट आहे. इंटू सर्कम्फरन्स किती आहे आपला? हा नाहीये, सॉरी, हा सर्कम्फरन्स आपल्याला या ठिकाणी इंटू सर्कम्फरन्स ऑफ रेअर व्हील.
फोर व्हीलचा किती आहे बघा. फोर व्हील हा बघा, फोर व्हील इथे दिलेला आहे. किती आहे तो, हा 3 पाय आहे, तर तो 2 पाय आहे. आपण इथे लिहूया 2 पाय मीटर. आता बघा या ठिकाणी मी थोडं व्यवस्थितपणे लिहितो. तुम्हाला जर हे समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आहे, तर समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ओके, पर्यंत माझ्या मित्रांना समजलेलं आहे नक्की. ओके, बघा पुन्हा एकदा नीट बघायचं आहे आपल्याला काय करायचं आहे. इथं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बघा. ओके, डिस्टन्स कव्हर्ड बाय फोर व्हील. रेअर व्हीलचं इक्वेशन मिळालं तसं डिस्टन्स कव्हर्ड बाय रेअर व्हील झालं ना. आता फोर व्हील इज इक्वल टू x प्लस 10 हे आहेत नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इंटू सर्कम्फरन्स ऑफ रेअर व्हील आहे आपला, सॉरी फोर व्हील आहे 2 पाय मीटर. ओके, हे इक्वेशन नीट लक्षात घ्या. आणि आपल्याला कंडिशन दिलेली आहे फ्रॉम गिव्हन कंडिशन. काय दिलेलं आहे, फ्रॉम गिव्हन कंडिशन. काय कंडिशन दिलेली वाचायचं. डिस्टन्स कव्हर्ड बाय कार. व्हॉट विल बी द डिस्टन्स कव्हर्ड बाय कार. द सर्कम्फरन्स ऑफ फोर व्हील ऑफ अ कार इज 2 पाय m. Circumference of a rear wheel is 3 pi m. If four wheel makes 10 revolutions more than this rear wheel, what will be the distance covered by? Okay? आता एक कॉमन लॉजिक या ठिकाणी वापरा. जेवढं डिस्टन्स या ठिकाणी रेअर व्हील कापणार आहे तेवढंच फोर व्हील पण कापणार आहे. म्हणजे डिस्टन्स सेम आहे. म्हणजे मी या ठिकाणी असं लिहू शकतो की डिस्टन्स covered by rear wheel is equal to distance covered by four wheel. जेवढा मागचं चाक डिस्टन्स कव्हर करणार आहे तेवढंच डिस्टन्स पुढचं चाक पण कव्हर करणार आहे. म्हणून इक्वेशन 1 मध्ये आपल्याला रेअर व्हीलची व्हॅल्यू दिलेली आहे, तिला आपण इथं सबस्टिट्यूट करणार. इक्वेशन 2 मध्ये फोर व्हीलचं डिस्टन्स दिलेलं आहे ते आपण इथं सबस्टिट्यूट करणार. आपला इज इक्वल टू ॲज इट इज येणार. मग बघा आता आपला इज इक्वल टू आपल्याला टाकायचा आहे. एक नंबर x इंटू 3 पाय मीटर is equal to x plus 10 into 2 pi meter. Meter get cancel. Okay. In equation like terms get cancel. Pi get cancel. म्हणजे आपल्याकडे आता इथं शिल्लक आहे 3x is equal to 3x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. x into 3 is nothing but 3x is equal to हा 2 ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्म बरोबर मल्टिप्लाय करेल म्हणजे 2x plus 20. ओके, हा 2x कलेक्टिंग लाईक टर्म्स जर इकडे पाठवला तर तो मायनस होईल म्हणजे 3x minus 2x is equal to x is equal to 20. ओके, x ची व्हॅल्यू 20 मिळाल्यावर आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्हॉट विल बी द डिस्टन्स कव्हर्ड बाय कार. कारचं डिस्टन्स कव्हर्ड बाय कार आपल्याला या ठिकाणी माहित आहे. डिस्टन्स कव्हर्ड बाय कार आपण कव्हर्ड बाय कार x इंटू 3 पाय. ओके, बघा या ठिकाणी दिलेला आहे x इंटू 3 पाय. x इंटू 3 पाय. देअरफॉर डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इज, मी लिहितोय इथं, डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इज इक्वल टू x इंटू 3 पाय. पायची व्हॅल्यू टाकणार नाही कारण ऑप्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी पाय मध्ये दिलेला आहे. बघा पाय ॲज इट इज ठेवलेला आहे त्यांनी. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी पायला ॲज इट इज ठेवणार. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, थोडी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये टाका, x इंटू 2 पाय मध्ये टाकलं तरी चालेल, 3 पाय मध्ये टाकलं तरी चालेल. ओके, कारण दोन्ही
चाकाचं रिव्होल्युशन अंतर सारखंच कापणार आहेत. एक्सची व्हॅल्यू आहे 20 इंटू 3 पाय इज इक्वल टू या ठिकाणी 3 2 जा 6 60 पाय. बघा आन्सर या ठिकाणी 60 पाय आलेला आहे. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 3 मीटरमध्ये देऊ आपण. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. इतकं सोपं आहे मित्रांनो, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. ओके, या ठिकाणी कारचं जे चाक आहे पहिलं रिव्होल्युशन, याचं जेवढं सर्कम्फरन्स आहे, समजा याचे सर्कम्फरन्स 5 आहे तर इथं पण 5 मीटरच अंतर कापलं जाईल. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय 4 व्हील इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्होल्युशन्स ऑफ 4 व्हील इंटू सर्कम्फरन्स ऑफ द 4 व्हील. बस एवढा टेक्निक ज्याला लक्षात आलं त्याला हे गणित 100% येणार. आपण आता पुढचं गणित बघूया. बघा मित्रांनो, या इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्रयत्न करायचा आहे, समजायचा, एकदम सोपा आहे. प्लीज बघा या ठिकाणी या इक्वेशनला नीट समजून घ्यायचं आहे. एक्झाम्पल नीट वाचायचं आहे. फार सोपा आहे. अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हॅव्हिंग साइड 6 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी समजा आपण या ट्रायंगलला नाव देऊया ABC. तर या ABC ट्रायंगलचा जी साइड आहे प्रत्येक साइड 6 सेंटीमीटर आहे. ही पण 6 आहे, ही पण 6 आहे. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. तर शेडेड रिजनचा एरिया काढायचा आहे. आपण काय करूया बघा, हा पूर्ण ट्रायंगलचा एरिया काढून घेऊ. त्याच्यामध्ये हे जे सर्कल आपल्याला दिलेलं आहे या सर्कलचा एरिया काढून घेऊ. आणि या सर्कलला जर आपण इथून काढून घेतलं, समजा याला आपण कट केलं, तर आपल्याला जो एरिया मिळणार आहे तो या फिगरमध्ये जो शेडेड पार्ट आहे, हा शेडेड पार्ट जो आहे, या शेडेड पार्टचा एरिया आपल्याला मिळेल. इतकं बेस्ट गणित आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला माहित आहे. तो आपण लिहूया की एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. बघूया, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, किंवा मी आता या ठिकाणी म्हणतो ट्रायंगल ABC. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल ABC चा फॉर्म्युला माहित आहे, √3/4 इंटू साइड स्क्वेअर. ओके, फॉर्म्युला आहे. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. चला टाकूया आपण या ठिकाणी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला मिळून जाईल. एरिया ऑफ ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल ABC इज इक्वल टू √3/4 इंटू 6 इंटू 6चा स्क्वेअर आहे. आता सिम्प्लिफिकेशन येतं आपल्याला या ठिकाणी. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 9 9 जा 3 3 जा 9, सॉरी एक्स्ट्रीमली, √3 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आला आपला पूर्ण मोठा ट्रायंगलचा एरिया. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी मिळून गेलेली आहे. आपण तिला ह्या ठिकाणी राईट करूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल ABC इज इक्वल टू 9 इंटू √3 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, तर छान व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी याची मिळून गेलेली आहे. आता एक काम करावं लागेल आपल्याला. हा तर मिळाला. आपण एक इथं अँगल बायसेक्टर ड्रॉ करूया. ओके, अँगल बायसेक्टर ड्रॉ करूया. या ठिकाणी अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. ओके, इथून पण अँगल बायसेक्टर ड्रॉ करूया आपण. ओके, पुन्हा एक अँगल बायसेक्टर इथे ड्रॉ करूया. ओके, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी हे 3 ट्रायंगल मिळाले. हे इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला मिळतील हे आपल्याला या ठिकाणी समजते. ओके, हे इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला मिळेल. इक्विलॅटरल ट्रायंगल
तर बघा या ठिकाणी सपोज दॅट मी ओ पॉईंट दिला तर आपल्याला ह्या ठिकाणी 3 इक्विलॅटरल ट्रायंगल मिळालेले आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हा एक हा एक ट्रायंगल, ओके, आणि हा दुसरा, आणि हा तसाच तिसरा. देअरफॉर वी कॅन राईट हिअर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हे तिन्ही सारखे आहेत म्हणून मला असं इक्वेशन या ठिकाणी मांडता येईल. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 3 into area of triangle. मी घेतो इथं BOC, हा ट्रायंगल घेऊन टाकतो, हा ट्रायंगल BOC. एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे? ही गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी एरिया ऑफ triangle AOB is equal to area of triangle AOC is equal to area of triangle BOC. हा कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी डायरेक्ट ही स्टेप लिहिली की 3 into एरिया ऑफ ट्रायंगल BOC लिहिलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला पुनश्च एकदा मी व्यवस्थित सांगतो आहे की या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 3 into एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता पण एक घ्या, BOC. मी BOC घेतो, ओके. तुम्ही BOC लिहिलं तरी चालेल, तुम्ही AOC लिहिलं तरी चालेल, तुम्ही AOP, कारण ते सगळे सारखे आहेत. आणि मग आता ABC ट्रायंगलचा एरिया आपल्याला माहित आहे, ओके. किती आहे तो? आत्ताच काढला आपण, बघा. 9 into √3 इज इक्वल टू 3 into एरिया ऑफ ट्रायंगल BOC. आता एरिया ऑफ ट्रायंगल BOC जर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे हा तुम्हाला या ठिकाणी मी येलो कलरमध्ये दाखवतो, हा याचा एरिया काढायचा आहे, म्हणजे आपल्याला हा 3 शिफ्ट करावा लागेल. म्हणून डिवाइड बाय 3 ऑन बोथ साइड. 3 गेट कॅन्सल, 3 1 जा 3, 3 3 जा 9. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल BOC इज इक्वल टू 3 into √3 सेंटीमीटर स्क्वेअर मिळून जाईल, ओके. म्हणजे याचाही एरिया या ट्रायंगलचाही 3 into √3 आला, याही ट्रायंगलचा 3 into √3 आला, आणि याचा सुद्धा 3 into √3 आला, तिघांचा आला, ओके. आता बघा या ठिकाणी एक काम करूया. आपल्याला फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन काढायचा आहे, म्हणजे सर्कलकडे जायचं आहे. आणि सर्कलकडे जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. कोणतं काम करावं लागेल? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे, प्लीज. बघूया आपण काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी. तर असं करावं लागेल, आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल BOC इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, ओके. मग बेस BC आहे आपल्याकडे 6, आणि हाईट जर मिळाली तीच आपल्याला सर्कलची रेडियस मिळून जाईल. आणि BOCचा एरिया काढला आपण या ठिकाणी, किती आहे तो? 3 into √3 इज इक्वल टू हाफ इंटू बेस पण आहे आपल्याकडे 6 इंटू हाईट, आपण रेडियस म्हणूया, तिला रेडियस म्हणूया. ही OT जी या ठिकाणी दाखवलेली, हिला रेडियस म्हणूया. 2 1 जा 2, 2 3 जा 6. इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल. म्हणजे R रेडियस इज इक्वल टू आपल्याला √3 मिळालेली आहे. सेंटीमीटरमध्ये लिहूया. क्लिअर होतोय मुद्दा? फार छान आहे. चला, आपल्याला आता रेडियस मिळून गेली. आता यानंतर आपल्याला एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे. म्हणजे एरिया ऑफ सर्कल आपण कसा काढणार? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय आहे एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr², ओके. मग आपण या ठिकाणी एरिया ऑफ सर्कल काढूया. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr². पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 22/7, ओके. एरिया ऑफ सर्कल 22/7.
इंटू आर आहे आपल्याकडे √3 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे √3 इंटू √3. ॲक्च्युअली सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला 22/7 इंटू ही पेअर आहे यांच्यापैकी एक बाहेर येईल. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. याचं व्हॅल्यू आपण 3.14 पण घेऊ शकतो. ओके, याचं सिम्प्लिफिकेशन करा. याचं जे आन्सर आहे हे 3.14 पण आपण घेऊ शकतो. मल्टिप्लाय बाय 3 करा. याचा आन्सर येणार 4 3 जा 12 1 बाय हँड 3 1 जा 3 and 1 4 3 3 जा 9. पॉईंटच्या उजव्या बाजूला 2 घरं आहेत, 2 घरं या म्हणजे 9.42. तर हे आलेलं आहे एरिया ऑफ द सर्कल 9.42. ओके, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू 9.2 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा फायनल आन्सरकडे आपण चाललेलो आहोत. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC माहीत आहे. ओके, त्याच्यामधून जर आपण सर्कलचा एरिया मायनस केला तर आपल्याला शेडेड रिजनचा एरिया मिळेल. ओके, म्हणजे एरिया ऑफ शेडेड रिजन, एरिया ऑफ शेडेड रिजन is equal to area of triangle ABC minus area of circle. दोघांची व्हॅल्यूज येतात आपल्याकडे. एरिया ऑफ ट्रायंगल बघा आपण आताच काढला आहे इथं 9 इंटू √3 मायनस एरिया ऑफ सर्कल बघा 9.42. आता √3 ची व्हॅल्यू बघा 1.73 दिलेली आहे म्हणजे 9 इंटू 1.73 त्यांचा मल्टिप्लाय करा. त्याच्यामधून 9.42 ला मायनस करा. यांचा दोघांचा प्रॉडक्ट काय येणार तर यांचा दोघांचा प्रॉडक्ट येणार 15.57 मायनस 9.42. आता फायनली सबट्रॅक्शन करा. दोघांचे सबट्रॅक्शन केल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल 7 - 2 5. ओके, 5 - 4 1 पॉइंट के नीचे पॉइंट. त्याच्यानंतर 5 मधून 9 जात नाही म्हणजे 15 मधून 9 गेले तर किती राहिले. 15 मधून 9 गेले तर 6 9 आणि 6 15 6.15. तर ऑप्शन बघा या ठिकाणी 6.15 इज द ऑप्शन. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. या ठिकाणी लिहूया आपण ऑप्शन 4 इज द आन्सर. इतकं सोपं आहे मित्रांनो. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फार सोपं आहे मित्रांनो. इफ ईच साइड ऑफ अ स्क्वेअर इज इन्क्रीज्ड बाय 50%. आता बघा या ठिकाणी आपण एक स्क्वेअर घेऊया. सर्वप्रथम हा स्क्वेअर घेऊया. ओके, सपोज दॅट this is the square. All sides of a square are equal. Okay, या ठिकाणी कन्सिडर करूया की या स्क्वेअरचे ऑल साइड्स इक्वल आहेत. ओके, इफ ईच साइड ऑफ अ स्क्वेअर इज इन्क्रीज्ड बाय 50%. आता ह्या स्क्वेअरची प्रत्येक साइड आपल्याला इन्क्रीज करायची आहे. 50% इन्क्रीज करायची आहे. मग आपण 50% या स्क्वेअरला सपोज दॅट याची साइड आहे x, ही पण साइड आहे x, याची पण साइड आहे x, x ची पण साइड आहे x. हा स्क्वेअर जर आपण प्रत्येक साइडला इन्क्रीज केलं 50% म्हणजे बघा प्रत्येक साइड मी इन्क्रीज करतो आहे. तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे की हा प्रत्येक साइड त्याची इन्क्रीज होणार आहे. बघा ही पण 50% इन्क्रीज केली मी, याही ठिकाणी मी 50% इन्क्रीज केली आणि याही ठिकाणी मी 50% इन्क्रीज केली. ओके, म्हणजे 50% इन्क्रीज केली म्हणजे आधी x होती. ओके, मग xच्या 50% ऑफ x म्हणजेच मॅथमॅटिकली कसं ही पण साइड ही पण प्रत्येक साइडला इन्क्रीज केलेली आहे. मॅथमॅटिकली आपण याचं कन्व्हर्शन करूया. x प्लस 50% मीन्स 50/100 इंटू x. 0 गेट कॅन्सल म्हणजेच x प्लस ह्या ठिकाणी 5 ची पण टेस्ट लागते आहे. 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजेच x/2
सिम्प्लिफिकेशन केल्यावर बघा, यांचं सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. इथे क्रॉस मल्टिप्लाय करावा लागेल, बरोबर. हा इथे 2 आहे, हा इथे x आहे, इथं 1 आहे. 2 इंटू एक्स 2x, इथे काय मिळेल आपल्याला 2x प्लस 1 इंटू एक्स एक्स अपॉन 2. दॅट इज एवरी साइड इज इक्वल टू किती मिळेल 3x अपॉन 2. ही पण साइड मिळेल 3x अपॉन 2. ही पण साइड मिळेल 3x अपॉन 2. ही पण साइड मिळेल 3x अपॉन 2. ओके, तर तुमचं हे लक्षात आलं. इफ each side is side of a square is increased by 50%, then what will be ratio of area of new square? What will ratio of area of new square? आता बघा स्क्वेअर आहे आणि हा जो स्क्वेअर आहे हा न्यू स्क्वेअर आहे, न्यू स्क्वेअर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग रेशो ऑफ एरिया ऑफ न्यू स्क्वेअर फ्रॉम गिवन कंडिशन वी कॅन राईट हियर. फ्रॉम गिवन कंडिशन, काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला थोडंसं नीट लक्षात घ्या. फ्रॉम गिवन कंडिशन, ओके. रेशो ऑफ एरिया ऑफ न्यू स्क्वेअर, ओके, अँड ओल्ड स्क्वेअर म्हणजे फर्स्ट स्क्वेअर. मी त्याला फर्स्ट स्क्वेअर म्हणूया. आपला जो गिवन आहे तो स्क्वेअर, हा रेशो. आता न्यू स्क्वेअरची साइड आपल्याकडे x आहे. हे एरिया ऑफ न्यू स्क्वेअर काढून घेऊ आपण. एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 3x. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना नीट माहिती आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर, ओके. मग एरिया ऑफ स्क्वेअर हा जो पहिला आहे तो त्याचं येणार एक्स स्क्वेअर आणि याचा एरिया ऑफ न्यू स्क्वेअर काय येणार. एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू याची साइड आहे 3x अपॉन 2 त्याचा स्क्वेअर. 3x अपॉन 2 आहे आपल्याकडे, त्याचा स्क्वेअर. 3x अपॉन 2 त्याचा स्क्वेअर, ओके. म्हणजेच आपण या ठिकाणी डायरेक्ट मी आता आन्सर लिहितो आहे. बघा, एरिया ऑफ न्यू स्क्वेअर 3x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय, मी डिवाइड बाय असं आपण लिहू शकतो, तो आहे x स्क्वेअर अपॉन 1. बस. आता या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. कसं सिम्प्लिफिकेशन करणार, एकदम सोपं आहे. बघा, ॲक्च्युअली आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एक काय, हा स्क्वेअर 3चा पण आहे, एक्सचा पण आहे आणि 2चा पण आहे. म्हणजे 9x स्क्वेअर अपॉन 4 डिवाइड बाय x स्क्वेअर अपॉन 1. जर डिवाइडचं साइन आपल्याला x मल्टिप्लाय करायचं असेल तर हा 9x स्क्वेअर आपला ॲज इट इज राहील अपॉन 4 ॲज इट इज राहील. म्हणजेच हा सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर न्युमरेटरला जाईल आणि न्युमरेटर डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे x स्क्वेअर गेट कॅन्सल, ओके. म्हणजे आपला आन्सर येईल 9 अपॉन 4. मग बघा आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर 9 अपॉन 4 बघा, 9 अपॉन 4 ऑप्शन नंबर फर्स्ट इज द आन्सर. फायनली मी या ठिकाणी आन्सर लिहू शकतो. ऑप्शन 4 इज द आन्सर, ओके. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 4 मध्ये इफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा पेरिमीटर सुद्धा आपल्याला दिलेला आहे, ओके. मग मी या ठिकाणी बघा रफ फिगर काढूया आपण रेक्टँगलची. सिंपल, ओके. हा रेक्टँगल दिलेला आहे. याची ही ब्रेड्थ पण आपल्याला दिलेली आहे आणि लेंथ पण आपल्याला दिलेली आहे. डायगोनल पण आपल्याला दिलेला आहे. आपण इथे ड्रॉ करूया डायगोनल, ओके. डायगोनल ड्रॉ करूया आपण. केला आपण या ठिकाणी डायगोनल, हा, ओके. याला नाव देऊया आपण लागलं सर ABCD इज अ रेक्टँगल. ABCD इज अ रेक्टँगल, ओके. डायगोनलची लेंथ दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी 15 सेंटीमीटर, ओके. इट्स पेरिमीटर पण दिलेला आहे आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल
is equal to length into breadth. क्लियर? आता बघा एरिया पेरिमीटर दिलेले आहे. पुटिंग द गिवन व्हॅल्यू 42 इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आपल्याला 42 पेरिमीटर ऑफ रेक्टँगल सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी I am extremely sorry my dear friends, not perimeterचा फॉर्म्युला 2 in bracket length plus breadth. ओके, एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा आहे आपल्याला. आपण आधी पेरिमीटर गिवन आहे म्हणून लिहिलं. तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार आहे 2 in bracket L plus B. सॉरी एक्स्ट्रीमली. बघा आपण जर काळजीपूर्वक नीट लक्ष दिलं नाही तर मग थोडंसं उत्तर असं वेगळ्याच दिशेला भरकटून जातं. 2 ला हकलायचं आहे म्हणजे डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड. 2 गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2. म्हणजे L प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. L प्लस बी इज इक्वल टू 21. ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. लेंथ प्लस ब्रेड इज इक्वल टू 21. लेंथ प्लस ब्रेड मिळालेली. एक काम करूया आपण. या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा आहे. पुन्हा तेच एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा आहे म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड पाहिजे आहे. ओके, बरोबर. मग आपण एक काम करूया की या ठिकाणी आपल्याला L प्लस बी ची व्हॅल्यू 21 मिळालेली आहे. ओके, मग आपण याच्या आधी एक काम करूया की या साइड ठिकाणी आपण दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग का केली तुमचं लक्षात येईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय करणार. L प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 21 चा आपण स्क्वेअर करून घेऊया. ओके, इज इक्वल टू 21 चा सुद्धा स्क्वेअर करूया. चला, या ठिकाणी तुम्हाला एक a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लक्षात येत आहे. म्हणजेच L स्क्वेअर प्लस 2lb प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 21 चा स्क्वेअर 144 माहिती आहे. 144 आपल्याला माहित आहे. ओके, बहुत खूप. आता काय करणार आपण. आपल्याकडे काय आहे, मी या इक्वेशनची रिअरेंजमेंट करतो. कशी रिअरेंजमेंट करणार, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. L स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला जवळ लिहितो. प्लस 2 इंटू एल बी इज इक्वल टू 144. क्लिअर झाला मुद्दा. ओके, मी याला जवळ का लिहिलं हे तुमचं आता लक्षात येईल. L स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपण या ठिकाणी काढू शकतो कारण ही ब्रेडथ आहे, ही पण ब्रेडथ आहे, ही लेंथ आहे आणि ही पण लेंथ आहे. हा राईट अँगल ट्रायंगल बघा, कारण रेक्टँगलचा इज अँगल इज 90 डिग्री म्हणजे हा 90 डिग्रीचा आहे. हा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे. आपल्याला फक्त एवढा हा राईट अँगल ट्रायंगल बघा. या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरता येईल. इन राईट अँगल ट्रायंगल ABC measure angle B is equal to 90 degree, therefore by Pythagoras theorem. काय आहे पायथागोरसचा थेरम. हायपोटेनियस AC स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर प्लस L स्क्वेअर. ओके, किंवा L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 15, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू मी L स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पण याला लिहू शकतो. 15 चा स्क्वेअर आपल्याला सगळ्या मित्रांना माहित आहे. ओके, 15 चा स्क्वेअर 225 इज इक्वल टू L स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता बघा L स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला 225 माहित आहे. ही व्हॅल्यू याला इक्वेशन नंबर जर 1 दिला तर पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट, या व्हॅल्यूला पुटिंग this value in equation
फर्स्ट मध्ये टाकून देऊ. एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथे मी डायरेक्टली 225 टाकतो, प्लस 2 इंटू एल बी इज इक्वल टू 144. आता बघा 2 इंटू एल बी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. हा प्लस आहे, याला जर मी शिफ्ट केला तर तो मायनस होईल. बरोबर. 225 21 चा स्क्वेअर 441 आहे. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, 441 आहे. सॉरी हा, इथे माझ्या लक्षात आलं, 441 आहे. 441 आहे. ओके. तर 441 2 इंटू एल बी इज इक्वल टू 441 मायनस 225. ओके. यांची सबट्रॅक्शन करा. 11 मधून 5 गेले तर किती राहिले? 6. 3 मधून 2 गेले तर 1. ओके. 4 मधून 2 गेले तर 2. 216. 2 इंटू एल बी इज इक्वल टू दिस. डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड. 2 गेट कॅन्सल, म्हणजे 2 1 जा 2 0. ओके. 2 8 जा 16 108. बघा ऑप्शन नंबर 2 आपल्याकडे आलेला आहे. स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. ओके. 108. ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर. फायनली आपण या ठिकाणी लिहू शकतो ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फार छान गणित आहे, सोपा आहे. थँक्यू.